सो हे गाईज काय बोलतो ब्लिक कशा सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे जयेश व्लॉग्स. तर गाईज आजचा हा ब्लॉग स्पेशली खोपोलीकरांसाठी म्हणजे जे पाली परली खोपोली या सगळ्यांसाठी. कारण का मी आता आहे खोपोलीमध्ये माझ्या भावाच्या घरी म्हणजे आपल्या तन्मय राटेच्या घरी. आणि आता आपण चाललो आहे खोपोलीमध्ये नवीन मुद्रा मेन्सवेअर ओपन झालाय. सो त्याच्या ओपनिंगसाठी तो चला आपण जाऊया. आपल्याला आता बोलवलेलं सो त्यामुळे जरा आवाज बसलाय कारण का 2 दिवस आधी एकविरी आईची पालखी होती म्हणजे 4 तारीख. आजची 6 तारीख आणि आजच्या 6 तारखेच्या दिवशी फुल राडा असणार आहे. सो आता चला आता आपण जाऊया पहिले म्हणजे आता मुद्राज मेन स्क्वेअरला आणि तिथे जाऊन बघूया की कशी काय तयारी झाली. बाई फुल राडा करू तुम्हाला सगळं दाखवतो. पहिला ब्लॉग कंटिन्यू राहा. चला तर चला गाईज आता मी आणि माझा लाडका भाऊ म्हणजे आम्ही तन्मय आणि मी आता आम्ही 2 जण निघालोय. तन्मयची जरा कामं सुद्धा होती सो तो पुढे जाईल. आपण मस्त की जाऊ जरा सलूनला केस वगैरे चिकना होऊ आणि जाऊया डायरेक्ट मुद्राला. सो चला जाऊया. काले आहो तर कालच दिसू आम्ही आऊन आवरा बेकार आहे ना. पोरी भेटणार ना रे आम्हाला. पोरी एवढा काळा जातो शपथ. आधीच पोरी भेटले नाही. निष्काल पडले पोरींचा आमच्यावर ना. आता तर काय या उन्हा मला अजूनच पडल. भाई मी सिंगल आहे. माझा नंबर लिस्ट टाकल मला समजून जा. नको नको आयुष्य बरबाद करायला बरबाद बरबाद. तुझा मस्त आहे. तुझं आयुष्य मस्त आहे. बघा ही तर विषय बघा काय टोचन विषय टोचन टोचन ना टोचन. जयेश आता नाश्ता घालतोय. बघू काय घालतोय. नाही मी गरीब आहे. मी गरीब हो. जगात गरीब मी एकटाच आहे. लवकर करा. लाईफ कामाला वाढू द्या. मोठं जरा मग जरा थोडं मोठं होऊ द्या. आपल्या पोराला आपल्या भावाला जरा सपोर्ट करा. हा मी आल्यानो सबस्क्राईब करा पहिले. नाही तर दे नाही बुक्का आता देऊ देऊ देऊ. काय करतोय फिक्स घेतोस काय. हा साले या पोरींमध्ये आणि चपलेमध्ये हाच वांदा असतो. एक पकडली का असं वाटतं की दुसरी पकडायला पाहिजे. समझ रहे हो ना. बरोबर ना. काय आता याला चप्पल बघायची होती. बघा चप्पल बघायला आलोय पण याला काय आवडतच नाही. काहीच भावानं आपल्या तिकीट काढून दिलंय. आता भाव चाललाय बदलापूरला. काय रे बदलापूरला काय चाललंय पण कसली मीटिंग आहे. गाण्याची का वेबसिरीजची. हा चालला तर मीटिंगला. आपण जाऊ आता ओपनिंगला कारण का आपल्याला पण टाइम झाला 11:30 वाजलेला. या बावलेटा मध्ये 12:30 वाजले. सो चला जाऊ आता डिरेक्टली. तर चला गाईस फायनली आता मी आलोय आपल्या मुद्रा मेन्सवेअर मध्ये म्हणजेच खोपोली येते. तुम्हाला बोललेलो की आज ग्रँड ओपनिंग आहे. सो बघू शकता आपल्या भावाचं दुकान आहे आणि फुल माल लोडेड आहे. काय टेन्शन नाही. जर खोपोली पाली परली जर कुठे आपली फॅन फॉलोइंग असेल 100% व्हिजिट करायला या. खोपोलीमध्ये आपला नवीन मुद्रा मेन्सवेअर झालाय आपल्या हक्काचं दुकान. सो तुम्हाला मी आता व्हरायटी दाखवतो थोड्या वेळ. आता जरा ओपनिंग होईल. ओपनिंग झालं की बाय फुल विषय हार्ड करू दाखवतो. कंटिन्यू राहा. आता फायनली थोड्याच वेळामध्ये आपली ओपनिंग चालू होणार आहे आणि ओपनिंगची व्हिडिओ बघण्यासाठी खालती ID दिली आपली इंस्टा आयडीवर जाऊन फॉलो करा आणि आपली ओपनिंगची व्हिडिओ बघा. तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी दाखवतो कारण का ओपनिंगची व्हिडिओ पण मी शूट करणार आहे. सो त्यामुळे ओपनिंगची व्हिडिओ ब्लॉगमध्ये घेता नाही येणार पण तुम्हाला डायरेक्ट रीलला बघायला भेटेल. तर चला गाईस फायनली सगळं कार्यक्रम झालाय आणि आता काय मनात विचार करत असताना की आज दिवसभर जयेश फिरतोय तरी जयेशची केस एवढी परफेक्ट सेट कशी झाली. तर काहीच खोपोलीवाल्यांसाठी पुन्हा एकदा दुसरा ऑफर कारण का जे खोपोलीमध्ये राहत असतील त्यांच्यासाठी पर्सनली आपला ब्रदर आहे बाई हेअरकटसाठी. आता आपलं लोकेशन कुठं आहे. लोकेशन आहे जनता कॉलेज श्री कलेक्शनच्या जवळ. ओके खोपोलीमध्ये. आणि आपल्या सलूनचं नाव फिक्स सलॉन. माझ्या इन्स्टाच्या स्टोरीला सुद्धा मेन्शन केलंय म्हणजे मी कालच येऊन गेलो. सो त्यामुळे एवढा चिकण्या दिसतंय. सो तुम्ही सुद्धा नक्की या आणि नक्की कमेंट करून सांगा की दादा आम्ही सुद्धा गेलेलो दादाला व्हिजिट केला आणि कशी वाटले केस. कमेंट करून नक्की सांगा. आता जाऊया घरी कारण का वहिनीचा सुद्धा आज बर्थडे आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करू फुल धमाल करू. कंटिन्यू राहा. चला गाईज तसंच मगाशी घरी गेलो आणि आत्ता आपल्या सोबत आहे
माझी लाडकी बहीण आणि वहिनी म्हणजे बर्थडे गर्ल. आणि हे बघा जीजू आमच्या पुढे धावतात, म्हणजे आमचा दादा पण माझे नाते दोन्ही साईडने आहेत, ताई पण आणि वहिनी पण. डबल गिफ्ट भेटतो ना मग, असा विषय त्यामुळे. अरे आताशी बर्थडे कुठं चालू झाले. आता आम्ही चाललोय JP ज्वेलरीमध्ये. दादा 35 तोळ्याचं मंगळसूत्र करते. काय दादाला अरे तर काहीच बघू शकता. आता हे आम्ही तन्मयसाठी गिफ्ट घेतले. आम्ही म्हणजे वहिनीने गिफ्ट घेतले. वहिनीचाच बर्थडे आणि वहिनीने उद्या तन्मयचा बर्थडे सोसाठी गिफ्ट घेतले. तर काहीच इथं ब्लॉगमध्ये ट्विस्ट बघू शकता तुम्ही. डायरेक्ट लॉर्नवरून इकडे उतरले आम्ही लोक. आलेलो आता सगळी शॉपिंग आलेलो इकडं पाणीपुरी खायला. इकडं आम्हाला हे 2 कपल भेटलेत. एकच कपल आहेत पण ते भांडणाला 2 होतात म्हणून 2 कपल बोललो. घरी जायचं पण आम्हाला भूक लागली जाम. आणि आवाज तर बघू शकता. आवाज हे यार तुम्हाला मी बघितलेलं आपण वगैरे पालखी सोबत वरती आता हाक पण मारली तुला, पण तू घाईत होतास. तुझं लक्ष हिच्याकडं, आमच्याकडे कसं राहील. तो बघ आता आपली स्विफ्ट घेतली ती बघा, तिकडे स्विफ्ट लावले. आणि मी आणि दादा इकडे आलोय फटाक्याच्या दुकानात, कारण का तन्मयसाठी गिफ्ट झाला. आता राहिले ते फटाके, कारण का भाई उद्या फुल जल्लोष असणार आहे पार्ट 2 मध्ये. सो पार्ट 2 सुद्धा बघा नक्कीच. आता बघू काय काय फटाक्याचे तुम्हाला दाखवतो काय काय येणार आहेत ते. गाईस फायनली आता सगळे फटाके घेतलेत. आता आज काय ना फटाके वगैरे रिव्हील करणार आहे, कारण का पार्ट 2 येणार आहे. सो त्यासाठी आता काहीच फटाके रिव्हील करणार नाही. आता सगळे फटाके वगैरे घेतलेत. दादाला वगैरे भेटलोय. दादा अजून कस्टमर आहेत, सो त्यांच्यासोबत बिझी आहे. आता फटाके घेऊ. आपले वहिनी पण गाडीत बसलेली इतक्या वेळ. आता जाऊया कारण का वहिनीचा बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे. आणि चेतन वगैरे पण आलेत, बाकी सगळे तन्मय वगैरे घरी. सो जाऊया आणि आता त्यांना जाऊन भेटूया. लेट्स गो. तर गाईज आता बघू शकता वहिनीला पके लुटले. किती मारले? 500 मारले. चिंगूस 1000 बोलून 500 मारले. आणि हा बघा हा दुसरा हा उद्याचा बर्थडे बॉय. आणि इकडं आमचा चेतन भाऊ आलाय म्हणजे पुण्याचा चॉकलेट बॉय. इकडं आमचा दुसरा भाऊ असला. भाई काय बोलतो? एकदम मस्त ना. इकडं आमचा मॅगडीचा वसीम भाई आलाय. वसीम मॅनेजरला मारून आलास काय? झाली का भांडणं? काल झाले. आमचा वसीम भाई डेंजर आहे, डायरेक्ट मॅनेजरला मारतो मॅगडीच्या. काय वसीम? हा बघा मेन डॉन इकडे. हा शब्द अपूर्ण हिजडी शब्द अपूर्ण. वहिनीला दादाला असतं आमच्या लपडा झाला सगळा. Few moments later. हे बघा नेरलची सगळी गँग कमबॅक झाली. शेड झाला का गरीबकडे लक्ष नाही तुमचा? नक्की बर्थडे कोणचे? केस विस कापून आलाय. नाही बघा बाईका बर्थडे भाई बघा. फ्री मध्ये जागा नाही. 3-4 केक आहेत पहिलेच. नाही ठेवतो ना तुमच्या ठिकाणी. चिकन्या बघा चिकन्या. ब्लॉग टाकला नाही. समझ रहे हो ना? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर तन्मय. हॅपी बर्थडे टू यू. काढत नाही तुझी काढताय. थांब रे. जय करवा आले. गजब बेइज्जती है. उद्याच्या पाठवे जास्ती मजा येईल, कारण का हे सगळे समजत. आता एंड